राज्यातला सर्वात मोठा आदिवासी बहुल जिल्हा अशी नंदुरबारची ओळख। या जिल्ह्यातल्या आदिवासींच्या विकासासाठी जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाची 2 प्रकल्प कार्यालये आहेत। या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत अनेक आदिवासी आश्रमशाळा चालवल्या जातात, तसंच अनेक योजनाही राबवल्या जातात। मात्र जिल्ह्यात या योजनांची अंमलबजावणी होते का हे पाहण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना वेळ नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। विष्णू सावरा साहेबांनी नंदुरबारला जास्तीत जास्त दौरे केले तर त्यांनाही लक्षात येईल की या भागाचा अतिदुर्गम भागातला आदिवासी अजूनही वंचित आहे, त्याला असंख्य अडचणी आहे आणि त्याच्यासाठी राज्यकर्त्यांनी फक्त बोलून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती करायला हवी असं मला तरी वाटतं। त्यांनी ठाण्याच्या बरोबरीनेच किंबहुना ठाण्यापेक्षा जास्त नंदुरबारकडे लक्ष दिलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। जर आदिवासी विकास मंत्री आदिवासींच्या बाजूने उभे राहण्यापेक्षा त्यांच्यावर अत्याचार कसे होतील याची दक्षता ते घेत आहे असं मला वाटतं। आणि जर कधी आदिवासी विकास मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा वचक नसेल तर हे संबंध शासन या अत्याचारास कारणीभूत आहे असे आम्हाला वाटते। नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळांची पुरती दुरवस्था झाली आहे। विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षकच नाहीत, शिवाय आश्रमशाळेतला महाप्रचंड भ्रष्टाचार आणि आदिवासी बालमृत्यू हे मोठे विषय चर्चेत आलेत। तसंच आदिवासींच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित असतानाही मंत्री विष्णू सावरांनी नंदुरबार जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। हा जिल्हा आणि इथले असणारे आदिवासींचे प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे असून सुद्धा नंदुरबार जिल्ह्यामध्ये विष्णू सावरांनी न येऊन आदिवासींच्या विकासाकडे पाठच फिरवलेली आहे आणि म्हणून त्यांना कुपोषण असू दे किंवा सर्वांगीण आदिवासीचा विकास असू दे याकडे बघायला वेळ नाही आणि ते आमच्या दृष्टीनं नावाला आदिवासी विकास बजेट असलेला आदिवासी विकास विभाग मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे आहे। मात्र मंत्री महोदयांना आपल्या कर्तव्याचा विसर पडलाय किंवा ते जाणीवपूर्वक नंदुरबारकडे दुर्लक्ष करतायत असा आरोप इथल्या आदिवासींनी केलाय। प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।